नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. यावर्षी नीट परीक्षेचा पहिल्या परीक्षेत पेपर लीकमुळं परीक्षा रद्द करण्यात आली. परत 21 जूनला परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेचा निकाल 16 जुलैला लागला आणि त्यात पण घोळ असल्याचं आरोप विद्यार्थी करत आहेत. तर या नीट पेपर लीक प्रकरणी आता दिल्लीच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून या आरोपपत्रात 13 आरोपींची नावं आहेत आणि त्यातील जवळपास 9 जण हे महाराष्ट्रातील आहेत. हे विशेष. आणि महाराष्ट्रातील या नवरत्नांनी केलेल्या पहिल्या नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या प्रकरणामुळं देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देऊन घरी बसावं लागलेलं आहे. नीट ही वैद्यकीय म्हणजे MBBS, BAMS, BHMS, युनानी, फार्मसी, D-फार्मसी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठीची स्पर्धा परीक्षा असते आणि ही परीक्षा गेल्या 2-3 वर्षापासून देशपातळीवर एकच परीक्षा घेण्यात येत आहे आणि त्यामुळंच अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश पण मिळतो. परंतु याचबरोबर जो सर्व देशभर अगदी कोटा असो की लातूर असो इथं खाजगी क्लास चालकांनी जो बाजार मांडला आहे त्यामुळं नेहमीच नीटच्या परीक्षेत काही ना काही गडबड झालेली वृत्त येत असतात, ऐकायला येत असतात. गेल्या म्हणजे 2024-25च्या नीट परीक्षेत पेपर लीक प्रकरण झालं होतं. परंतु ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्हतं असं NIT जी नीटची परीक्षा घेते त्या NITला वाटलं असेल. परंतु तरीही त्यावेळेस गुन्हा दाखल झाला होता. काहींना ताब्यात पण घेण्यात आला होता आणि गेल्या आठवड्यात या प्रकरणाचा निकाल लागला असो जो मुख्य त्यावेळेसच्या पेपर लीक प्रकरणी अटक करण्यात आला होता त्याची न्यायालयातून निर्दोष मुक्तता झालेली आहे. त्यामुळं आता संसदेत जे विधेयक या परीक्षेसंदर्भात मांडलं आहे त्यावर तर कालपासून चर्चा सुरू झाली आहे. आज त्या विधेयकावरच्या चर्चेचा दुसरा दिवस असणार आहे. कायदा पूर्वी होता, आताही होता. पूर्वीच्या कायद्यात आता थोडेफार बदल करण्यात आले आहेत आणि त्या बदलानुसार यावर्षीच्या 21 जूनला नीटची परीक्षा झाली आणि त्या नीट परीक्षेचे पेपर लीक झाले. त्या संदर्भातला खटला दाखल झाला असून नवीन विधेयकाप्रमाणे यात जर पेपर फुटी प्रकरणी CBIनं ताब्यात घेतलेली मंडळी दोषी ठरली तर त्यांना जास्तीत जास्त 10 वर्षाची शिक्षा आणि 10 कोटी रुपये दंड पण आकारला जाऊ शकतो असं ह्या विधेयकात तरतूद आहे. एकवीस जूनला 2026ची नीटची परीक्षा झाली आणि या परीक्षेचा पेपर फुटला अशी चर्चा सुरू झाल्यानंतर मग गुन्हेही दाखल करण्यात आले. या प्रकरणात पहिले राजस्थानमधून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं. मग या पेपर फुटीचं धागेदोरे महाराष्ट्रात पण आहेत हेही स्पष्ट झालं. सुरुवातीला नाशिकच्या डॉक्टर खैरनारला CBIनं उचललं. त्यानंतर मग लातूर आणि महाराष्ट्रात
शाखा असलेल्या रेणुका कोचिंग क्लासेसचा प्रमुख शिवराज मोठेगावकर यालाही ताब्यात घेण्यात आलं. त्याचबरोबर पेपर सेट करणारे प्राध्यापक कुलकर्णी याला पण अटक केली. त्यानंतर 3 मनीषा या प्रकरणात महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आलेल्या असून त्यापैकी 2 मनीषा या प्राध्यापक आहेत, त्यांनाही ताब्यात घेतलं आणि ब्युटी पार्लर चालवणाऱ्या आणि एका डॉक्टरची पत्नी असणाऱ्या मनीषा वाघमारेलाही CBIनं ताब्यात घेतलं. आपल्या मुलासाठी हा नीटचा पेपर खरेदी केलेल्या लातूरच्या डॉक्टर शिरोळे यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. देशभरातून जवळपास 20 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेला बसलेले होते आणि त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य एक प्रकारे अंधकामय याच्यात ढकलण्याचं काम ह्या पेपर फोडणाऱ्यांनी केल्याचं स्पष्ट झालं. याला ते पेपर फोडणारेच नाही तर ही नीटची परीक्षा घेणारे NIT आणि केंद्र सरकार ही जबाबदार आहे अशी भावना देशातल्या तरुण वर्गात निर्माण झाली आणि त्यातूनच मग कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरचं आंदोलन समोर आलं. या आंदोलनानं दुसऱ्या वेळेच्या आंदोलनानंतर तब्बल 36 दिवस या तरुणांनी आंदोलन केलं. या आंदोलकांवर दडपशाही करून आंदोलन मोडण्याचा सरकारनं प्रयत्न केला. मात्र हे तरुण मागे हटले नाही. ते त्यांच्या मागण्यावर ठाम राहिले आणि शेवटी नरेंद्र मोदी सरकारला नमतं घ्यावं लागलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. ज्या नीट परीक्षा दिल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांना कुटुंबाला 1 कोटी रुपयाची मदत देण्याचं आश्वासन पण केंद्र सरकारनं मान्य केलं आणि या अशा स्पर्धात्मक परीक्षेचं ढाचाच बदलायचं पण आता हाती घेतलेलं आहे. NITचे त्यावेळेस असलेले प्रमुख जोशी यांची केंद्र सरकारनं तिथून बदली केली आहे आणि त्याचबरोबर NITत असलेले 30च्या वर अधिकारी यांना निलंबित केलं असून त्यांचीही चौकशी सुरू केली आहे. आता यापुढं तर स्पर्धात्मक परीक्षा नेटक्या होतील अशी सर्वांची अपेक्षा आहे आणि सरकार तसंच परीक्षा पद्धती आता अवलंबेल असंच वाटतंय. यावर्षी सुरुवातीला पावसानं ओढ दिली, मात्र त्यानंतर काही भागात पाऊस असा पडत आहे की तो न भूतो न भविष्यती असा आहे आणि या पावसामुळं त्या परिसरातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे आणि या पुराचं पाणी अनेक शहरात, अनेक गावात आणि शेतात पण घुसलेलं आहे. या पुराची सर्वात दाहक परिस्थिती ही आसाममध्ये आहे. आसाममधील एकूण राज्यातील 7 जिल्ह्यात अजूनही पूरस्थिती कायमच आहे आणि तेथील रहिवाशांना
कसा याच्यातून मार्ग काढायचा हा प्रश्न पडलेला आहे. सर्वत्र आपत्ती निवारण पथकं दाखल झाली असून ते त्यांना तिथल्या नागरिकांना धीर देण्याचा आणि पुरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. आसामनंतर जम्मू काश्मीरमध्ये पण अशीच परिस्थिती आहे आणि त्या खालोखाल गुजरातच्या 2-3 जिल्ह्यात तर पावसानं हाहाकार माजवला आहे. राजधानी गांधीनगर आणि जुनी राजधानी अहमदाबादलाही पुराच्या पुरानं दणका दिलेला आहे. यातून कसं वाचायचं, कसं बाहेर पडायचं हा प्रश्न असून या पुराचा फटका बसलेल्या लोकांना कशा प्रकारची मदत करायची हाही तेथील सरकारच्या पुढं यक्ष प्रश्नच आहे. त्यामुळं हे पुराण आता असंच पुढं काही दिवस चालू राहतं का थांबतं याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे. महाराष्ट्रातही किनारपट्टीच्या परिसरात गेली 3 आठवडे झालं धो पाऊस पडत आहे. त्यामुळं कोकण, इकडं पालघर जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला पावसानं जरा मागं ठेवलेलं होतं, परंतु कालपासून विदर्भात पण मुसळधार पाऊस पडण्यास प्रारंभ झाला असून काल नागपूरमध्ये जवळपास 160 मिलीमीटरच्या जास्त पाऊस अवघ्या 3 तासात पडलेला आहे. त्यामुळं संपूर्ण नागपूरही जलमय झालेलं आहे. काल शाळेतून परत पावसामुळे शाळा लवकर सोडण्याचा निर्णय नागपूरच्या शाळांनी घेतलेला होता. त्यात नागपूर शहरातील एका शाळेच्या प्रांगणात एवढं पाणी साठलं होतं की विद्यार्थ्यांना तिथून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न होता. शेवटी आपत्ती निवारण दल तिथं पोचलं आणि त्या विद्यार्थ्यांना अंगाखांद्यावर घेत शाळेच्या प्रांगणातून बाहेर काढण्यात आलं. आजही नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविलेला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर असून कदाचित ते या पावसामुळं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतील असं असं प्रशासनाचं म्हणणं आहे. या जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केलेली आहे. आता असाच दमदार जोरदार पाऊस मराठवाड्यात कधी पडतो याकडं मराठवाड्यातील जनता आणि शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. परंतु सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागाला आणि पुणे जिल्हा व अहिल्यानगर जिल्ह्याला वरदायिनी ठरणारा उजनी प्रकल्प पुणे घाटमाथ्यावर जो पाऊस बरसत आहे त्यामुळं हे धरण पूर्ण 100% भरलं असून दक्षिण गंगा गोदावरीवरील पैठण येथील जायकवाडी प्रकल्प पण निम्म्याच्या वर भरलेला आहे. पाऊस वर पडतोय पण ही धरणं भरल्यामुळं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना त्या पाण्याचा लाभ होईल एवढं मात्र खरं. आज आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.